भाऊ व्हिडिओ कधी टाकतं? कधी टाकतो. सॉरी भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, हा व्हिडिओ एवढा जास्त लेट येण्यामागं बस एकच कारण आहे, ते म्हणजे मला आळस आणि त्रास येते तर तो जो थोडासा कामापेक्षा जास्तच बरोबर त्याच्याने जास्तच लेट झाला. पण कॉलेज होतं असं आहे म्हणून ठीक आहे, हे सगळे कारण झाले तर हाय विषय. तर आता टाकला, तुम्ही मस्त पाहून घ्या, कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो, तर राम राम मंडळी, तर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग होणार आहे गॅदरिंग स्पेशल, कारण आपल्या कॉलेजमध्ये सुरू आहे दर्ड्यामध्ये गॅदरिंग, म्हणून मग आता शॉर्ट ब्लॉग पण येणार आहे आणि लॉंग ब्लॉग पण. मी एकदम तयारी करून खाचकन रेडी झालो आहे आणि आता निघून राहिलो आहे कॉलेजला जायला. तर चलो बच्ची. हो काका, एकदम कडक. हाच ना आपला दर्डाचा फुकटचा कोट. कितीचा बूट आहे तो? कितीचा आहे बूट? बूट कितीचा आहे? 1,18,000. सर तू बूट घालून येणार आहे? नाही घालून येणार नाही, घालून हा. फोटो काढून टाकतील. नक्की याच पायात जे आता सॅन्डल आहे. हो, तुला- नक्की शिवा नको देऊ. नाही हा लंबावाला ब्लॉग आहे बा. शिवा देणं अलाउ नाही. फक्त मराठी चालते, हिंदी चालते आणि इंग्लिश मध्ये दर्डाची स्पीकिंग चालते. बस याच्यावर काही चालते तसं समजतच नाही आपल्याला. बेंजन काही आहे नाही, टेन्शन नाही घ्यायचं. झाले आता हिमेश भाऊ आहे. दिवसाला जबरदस्त क्वालिटी देते, देते ना, कंच्या क्वालिटी देते. फक्त रात्री लेकिन एक सेकंड क्वालिटी देते. फक्त रात्रीचं आपला थोडासा भाव कमी देते. मग काही विषय नाही भावा, भागून टाकू आपण. माझा फोटोशूट काका एकदम अभि दर्डाची आयडेंटिटी बरोबर ठेवणं. हे आमच्या दर्डाची आयडेंटिटी स्टुडंट नंबर आणि हा आहे आमचा काका फेमस बॉय. आहे आले आमचे फोटोग्राफर विथ कालूभाई. झालं का शिवाबुदुरे? झालं का? वारे वा, काय बोटे आहे बे तुम्ही, चाब्या ठेवतात. कोण अबे बॅग पण ठेवायची आहे ना माई. चलो हम लोग चले. आता आम्ही चाललो कॉलेजमध्ये, कारण आता तिथे जाय आमचं सगळं काम. हाच होय का सर तुमचा सिंचन नगरचा बोर्ड? बोर्ड तिथं आहे आणि तुम्ही इथं काय करू राहिले? अरे पर्सनल कॉल आहे का? अरे मग आम्ही डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. सॉरी भाऊ, सॉरी मर. कारण मला घ्यायचे आहे माझ्याकडे घड्याळ, कारण कसं आहे माहिती आहे का, घड्याळ घातल्या फॉर्मल वाटते चांगलं म्हणून जा लागते. आमची 140 कोटीची घड्याळ जे आता घातली. आणि हा आहे आमचा हिमेश. थांब, स्प्रे मारली, स्प्रे आपल्याला स्प्रेला काय नाही माहिती. चल आता निघालो आम्ही कॉलेजच्या रस्त्यानं. घेतला आय कार्ड ना, निघालो कॉलेजला. ठीक, चलो मिळते डायरेक्ट कॉलेजमध्ये. आता निघालो आम्ही कॉलेजच्या रस्त्यानं. हा हिमेश भाऊ चालू राहिले, आपली गाडी बरोबर चालू होते, काही टेन्शन नाही. चाललो आम्ही बाथरूममध्ये, कारण आहे ना कसं, आम्हाला कॉलेजमध्ये आल्यावर पहिलं काम राहते बाथरूमचंच. थंड हलका झाला बरं वाटतं. आता आम्ही केल्या टंक्या खाली आणि आता चाललो आम्ही वापस टंकी भराले. आता आलो आहे आम्ही ग्राउंडवर, जिथं कार्यक्रम सुरू आहे त्याच गल्लीत आहे आम्ही चाललो. समोर दाखवतो आयुष्यामध्ये काहीतरी खरंच करून दाखवायचं असेल. हे आपली मंडळी इथं बसून रिकाम ठेवलं. भाऊ कॅमेरामध्ये फोकस व्हा भाऊ. कॉलेजमध्ये भेटला होता मला मायाचवाला डुप्लिकेट. हावाला हवा समोरचा कुमच्या मेल्यात हरपलेला हवा माया चुलत भाऊ, जो फक्त शर्टानेच माझ्यासारखा दिसतोय. इकडे समोर सुरू आहे कॉलेजमध्ये सन्मान देणं सुरू आहे एकामेकाले. भेटले होते आता पोलीसवाले काका म्हणत होते का बा खाऊ ना. तर काका म्हणत होते का कुठं चालले? आम्ही मोठं बाहेर चाललो, येतो थोडंसं फिरून चाय नाश्ता करून. कारण अंदर मारत होतो भावा बो, काही पण म्हणा. हा म्हणे हा कॉन्फिडन्स घेऊन डुबू शकतो मी कुठं पण, काही पण, कुठं पण ब्लॉग बनवणं सुरू आहे. ब्लॉगच्या चक्करमध्ये या कॉन्फिडन्समध्ये मी जाता भावा, काही नाही निघत भावा. काल लवकर. आता आले आहे आमच्या कॉलेजमध्ये VIP लोक. आता आलो आम्ही लोहारा चौकात. गुपचूप कॉलेजमध्ये सुरू होता मानधनाचा कार्यक्रम, पण तो झालो पाहून आम्ही बोर.
म्हणून आलो इकडं गुपचूप खाले, कारण जास्त वेळ काही आम्ही अशा गोष्टी ऐकू शकत नाही. मी आलो तिकडून खाऊन, पण इथं थोडंसं लेट झाल्यासारखं वाटत नाही आहे, काय आलो तसं वेळेवरच आहे. Il n'est pas fou, il aime ses tours, il la voit partout. I'm a bitch in a boss, shine like glass, I'm a bitch. I'm a boss, I'm a bitch in a boss, I'm a shine like glass, I'm a bitch. I'm a boss, I'm a bitch in a boss, I'm a shine like il la voit partout, il attend debout, une rosette. नाव घे. तर आता आजचा आमचा कार्यक्रम युफोरियाचा संपला गॅदरिंगचा. मग नंतर डान्स वगैरे सगळं काही कार्यक्रम खतम झाल्यावर आम्ही गेलो इकडं मस्त फ्रीचं खाले, कारण फुकटाच असल्यावर आम्ही तर पहिले जातो, आणि आज मेन म्हणजे कॉलेजतर्फे होतं जेवण, त्यामुळं आम्हाला काही टेन्शन नव्हतं. मस्त भरपेट खाल्लं, जसं काय कधी 7 जन्मात कधी खाल्लंच नव्हतं, पण ठीक आहे. आणि जेवण पण मस्त होतं. तुम्ही एवढं जास्त अन्न खाल्लं, याच्याबद्दल आता फी कोण देणार जास्तची? कॉलेजवाले. आजचा आमच्या इथचा गॅदरिंगचा कार्यक्रम संपला, तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तबला बाय.